नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मक्याच्या कणसापासून अशी कुरकुरीत मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा एक कणीस घेतलं होतं आणि त्याला काय केलेलं, पहिले 2 भाग केले होते आणि त्याच्यानंतर 2 भाग बघा अशा पद्धतीत करून असं खवून बघा असं एक साईडनं करून घेतले। पण 2 भाग करायचे, अख्खे ह्याचे होत नाहीत। पहिलं असं मोडायचं आणि नंतर बघा हे अशा पद्धतीत लावून घ्यायचं, निघतात बघा। आणि हे जे आहे ना ते मेडिकलमध्ये सुद्धा भेटतात। आणि हे घेतल्यानंतर काय करायचं, स्वच्छ धुवून घ्यायचं आणि नंतर हे करायचं, कारण हे जे काटके असतात का नाही ह्या धुवून घ्या स्वच्छ पहिले। कढईमध्ये मी पाणी ठेवले बघा गरम करायला, त्यात आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि त्याच्यामध्ये काय करायचं, एक 5 मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। 5 मिनटं होऊन गेल्यात बघा, चांगले शिजलेले आहेत ते। आता हे आपण काढून घेऊया। काढून घेतलेत बघा एका चाळणीमध्ये आणि हलकेसे थंड झालेले आहेत, एकदम जास्त गरम नाहीत पाहिजेत आपल्याला, पण पाणी लक्षात ठेवायचं, नितळून घ्यायचं। वाडगं घेतलेलं त्यात आपण काढून घेऊया। त्यात टाकायची थोडीशी हळद, मिरची पावडर, आपण शिजवताना थोडंसं मीठ टाकले त्यामुळे थोडंसं वरनं मीठ टाकायचं, छोटा अर्धा चमचा चाट मसाला। आता हे पहिलं आपण मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे, त्याच्यावर टाकायचं कॉर्नफ्लॉवर 1 चमचा घेतलेला आहे। त्यातलं थोडंसं पहिलं टाकायचं, एकदम जास्त पण टाकायचं नाही, एकदम पण असं एकदम सुक्कं करू नका। फक्त जे एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते फक्त काढून घ्या, कारण ह्याला थोडंसं ओलसर तर पाहिजेच आपल्याला। लावून घेऊया आपण मस्त असं बघा, मी मिक्स करून घेतलेलं। आता हे एक्स्ट्राचं जे राहिलेलं आहे ना हे साईडला ठेवून द्यायचं, फक्त हे वरचं उचलून घ्यायचं। आता हे कसं मी थोडंसं झाडून काय करणार आहे, चाळणीमध्ये काढून घेणार आहे। असं तेल कडक गरम झालेलं आहे बघा, मी चाळणीत काढून घेतलेलं आहे। असं आपण एक सोडून घ्यायचं आणि कडक गरम करायचं बरं का तेल, आणि आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे। तर चाळणीत ठेवलं की नाही की एक्स्ट्राचं पीठ वगैरे सगळं निघून जातं, लक्ष देऊन करा, अंगावर वगैरे उडल। हलक्या हातानं हलवायचं बरं का, जास्त असं हलवायचं नाही। 2 ते 3 मिनटं झालेत बघा, आपण टाकलं होतं फ्राय करायला। चांगले फ्राय करून घ्यायचे, एकदम जळून द्यायचे नाही तर। आणि पीठ झाडलं की नाही की मग ह्याच्यामध्ये जास्त असं पीठ वगैरे होत नाही। अजून 1 मिनिटभर तर एक मिडियम गॅसवर का नाही 1 मिनिटभर अजून करून घेऊया, म्हणजे एकदम क्रिस्पी कुरकुरीत होतात। 3 ते 4 मिनटं झालेले आहेत बघा, मिडियम गॅसवर मी केलेलं आहे। आता काढून घेऊया आपण, असं नितळून घ्यायचं। ज्या चाळणीमध्ये आपण घेतलं होतं ना त्या चाळणीमध्ये मी परत काढून घेणार आहे। एकदम कुरकुरीत होतात बरं का, मस्त लागतात आणि चवीला करून बघा। आणि मक्याच्या तर मी खूप रेसिपी वेगवेगळ्या पद्धतीनं मी अपलोड केलेल्या आहेत, वेगवेगळ्या पद्धती। तुम्ही एकदा अशा पण पद्धतीनं करून बघा। तर फ्रेश मका इतकी छान भेटते ना बाजारामध्ये, एकदम छान। तुम्हाला तर मी प्लेटमध्ये पण काढून दाखवते लगेच, हे बघा एकदम कुरकुरीत एकदम। आता ह्याच्यावरनं काय करायचं माहिती आहे का, आपल्याला थोडीशी मिरची पावडर टाकायची किंवा चाट मसाला। आता हे कशाबरोबर खायचं, तुमच्याकडं जर पुदिन्याची चटणी असेल तर त्याच्याबरोबर खाऊ शकता, नाही तर तुम्ही टमाटे सॉसबरोबर खाऊ शकता, छान लागेल। एकदा जरूर करून बघा, मी खूप रेसिपी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं सांगते। आता ही रेसिपी आहे ना माझ्या मुलाची रेसिपी आहे, मुलानं कुठे इंस्टाग्रामला का कुठं बघितली होती, तर ती रेसिपी मला दाखवून करायला लावलेली आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही तुम्ही सांगा मला, तुम्ही अशी कधी केली होती का ती पण मला सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।